हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. हे परमेश्वरा, माझ्या देवा, तू परम थोर आहेस. तू मान व महिमा यांनी मंडित आहेस. तू पोशाखाप्रमाणे प्रकाश धारण करतोस. कनातीप्रमाणे आकाश विस्तारतोस. आपल्या माड्यांच्या तुळया जलांच्या ठाई बसवतोस. मेघांना आपला रथ करतोस. वायूच्या पंखांवर आरोहण करून जातोस. वायूंना आपले दूत करतोस. अग्नी व ज्वाला यांना आपले सेवक करतोस. तू पृथ्वी तिच्या पायावर अशी स्थापली आहेस की ती कधीही ढळणार नाही. तिला तू वस्त्राप्रमाणे जलाशयाने आच्छादलेस. पर्वतावर जले स्थिर राहिली. माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी परमेश्वराचे गुणगान गाईन. मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या देवाचे स्तोत्र गाईन. मी केलेले त्याचे मनन त्याला गोड वाटो. परमेश्वराच्या ठाई मला हर्ष होईल. हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. परमेश्वराचे स्तवन करा. शालोम प्रियजन हो, अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या आजच्या ह्या ऑनलाईन उपासनेमध्ये आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या उपासनेला सुरुवात करण्यापूर्वी प्रार्थना करूया आणि उपासना प्रभूच्या हातात देऊया. परमदयाळू परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तुला मान महिमा गौरव देतो. कारण प्रभू, ज्याची आम्ही स्तुती करावी, ज्याच्यापुढे नतमस्तक व्हावं, ज्याला वंदन करावं आणि ज्याच्या कृपाछत्राखाली आश्रय घ्यावा, असा केवळ तूच आहेस. प्रभू, आज तू आम्हाला संधी दिलेली आहेस की आम्ही अशा रीतीने एकत्र यावं आणि तुझी उपासना करावी. तू अजूनही आम्हाला या जिवंतांच्या भूमीवर ठेवलेलं आहेस, ते तुझी स्तुती करण्यासाठी, तुझी सेवा करण्यासाठी. प्रभू, आज आम्ही तो प्रयत्न करणार आहोत. हा वेळ तुझ्या आराधनेमध्ये घालवणार आहोत. प्रभू, आम्हाला तुझ्या सानिध्याचा अनुभव येऊ दे. तू आमच्याशी बोल. तुझं वचन आमच्यासाठी स्पष्ट कर. आणि प्रभू, तुझ्या वचनाचा आशीर्वाद मिळाल्यानंतर तो आम्ही इतरांनाही द्यावा, म्हणून तू आमचं सहाय्य कर. ही प्रार्थना येशू आमचा तारणारा त्याच्या नावानं करतो, म्हणून तो ऐक. आमेन. चला प्रियजन हो, प्रभूची आराधना करूया गीतांनी. मिसेस अगमकर यांनी काही दिवसांपूर्वी गाणी सादर केलीत. ती लोकांना खूप आवडली, आशीर्वाद मिळाला. म्हणून आज पुन्हा ती गाणी आपण ऐकूया, प्रभूची उपकार स्तुती करूया. क्रूस से बह के आती है खून की धार, जिसमें पिता का है प्रेम अपार. बहते बहते मुझको बहा ले जा, प्रेम के सागर में. प्रेमी प्रभु मेरे यीशु, प्रेमी प्रभु मेरे यीशु. दिन प्रतिदिन तू मुझ में बढ़े, घटता रहो प्रभु मैं. दिन प्रतिदिन तू मुझ में बढ़े, घटता रहो प्रभु मैं. ढूंढा मुझे अनंत प्रेम से, अनंत आशीष दी है मुझे. मुझे ही न को योग्य बना दिया, परम पिता के लिए. प्रेमी
प्रभु मेरे यीशु, प्रेमी प्रभु मेरे यीशु, दिन प्रतिदिन तू मुझ में बढ़े, घटता रहो प्रभु मैं। दिन प्रतिदिन तू मुझ में बढ़े, घटता रहो प्रभु मैं। इस जग में गरीबी से घिर जाऊं मैं, प्यार तेरा है काफी मुझे। इस जग में गरीबी से घिर जाऊं मैं, प्यार तेरा है काफी मुझे। आत्मा मेरी तेरे प्रेम से परिपूर्ण है, घटे नहीं है मुझे। प्रेमी प्रभु मेरे यीशु, प्रेमी प्रभु मेरे यीशु, दिन प्रतिदिन तू मुझ में बढ़े, घटता रहो प्रभु मैं। दिन प्रतिदिन तू मुझ में बढ़े, घटता रहो प्रभु मैं। इस जग में प्रशंसा मैं किसकी करूं, कोई नहीं है तेरे सिवा। प्रभु तेरा प्रेम मेरा स्तुति गीत है, मेरा आनंद है। प्रेमी प्रभु मेरे यीशु, प्रेमी प्रभु मेरे यीशु, दिन प्रतिदिन तू मुझ में बढ़े, घटता रहो प्रभु मैं। दिन प्रतिदिन तू मुझ में बढ़े, घटता रहो प्रभु मैं। वे जो रोते हुए बोते हैं, वे काटेंगे खुशी से। गम ही देता है तसल्ली, ए सिखाया है मसीह ने। वे जो रोते हुए बोते हैं, वे काटेंगे खुशी से। गर रुलाते है तुझे रात तो घबराना नहीं। गर रुलाते है तुझे रात तो घबराना नहीं। आती है भोर सुहानी, तेरी खुशियों से भरी। आती है भोर सुहानी, तेरी खुशियों से भरी। वे जो रोते हुए बोते हैं, वे काटेंगे खुशी से। आंसुओं को तेरी रखता है हिफाजत से खुदा। आंसुओं को तेरी रखता है हिफाजत से खुदा। तेरी हर आह को मुझे कभी भूलेगा नहीं। तेरी हर आह को मुझे कभी भूलेगा नहीं। वे जो रोते हुए बोते हैं, वे काटेंगे खुशी से। इस जमाने की
परेशानियाँ, बस कुछ दिन के इस जमाने की परेशानियाँ, बस कुछ दिन के शादमानी में खुदा के जिक्र इनका है नहीं। शादमानी में खुदा के जिक्र इनका है नहीं। वे जो रोते हुए बोते हैं वे काटेंगे खुशी से। गम ही देता है तसल्ली, ये सिखाया है मसीह ने। सिस्टर अगमकर, या सुंदर गाण्यांमध्ये तुम्ही प्रभूची स्तुती केलीत, आम्हाला सामील करून घेतलत, प्रभूच्या स्तुतीचा आम्हाला आनंद दिलात. तुमचे मनपूर्वक आभार. आता वेळ झाली आहे प्रभूचं वचन वाचण्याची. पुण्याहून पद्मिनी जॉन थॉमस प्रभूचं वचन वाचण्यामध्ये आपलं पुढारीपण करते. आजच्या मननासाठी निवडलेला शास्त्रभाग आहे पावलाचे फिलेमोनाला पत्र याची 1 ते 7 ही वचने. आमचा प्रिय सहकारी फिलेमोन यास, तुला, आमची बहीण अफिया हिला, आमचा सहसैनिक अर्खिप्पा ह्यास व तुझ्या घरात जमणाऱ्या मंडळीस ख्रिस्त येशूचा बंदिवान पाऊल व आपला बंधू तिमोथेय यांच्याकडून आपला पिता देव व प्रभू येशू ख्रिस्त यांच्यापासून तुम्हास कृपा व शांती असो. एका पळून गेलेल्या गुलामात विनंती. प्रभू येशूवर व सर्व पवित्र जनांवर असलेली तुझी प्रीती व तुझा भरोसा यांच्याविषयी ऐकून मी आपल्या प्रार्थनात सर्वदा तुझी आठवण करीतो व आपल्या देवाची उपकारस्तुती करतो आणि असे मागतो की तुम्हामध्ये जे काही चांगले आहे त्याचे ज्ञान झाल्याने तुझ्या विश्वासाचे भागीपण ख्रिस्तासाठी सफळ व्हावे. तुझ्या प्रीतीने मला फार आनंद झाला व माझे सांत्वन झाले, कारण हे बंधू तुझ्याकडून पवित्र जनांच्या जीवाला विश्रांती मिळाली आहे. देवबाप वाचलेली वचने आपणासाठी आशीर्वादित करो. आमेन. पद्मिनी, सुंदर रीतीने प्रभूचं वचन वाचलंस, तुझे मनपूर्वक आभार. आता रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड आपल्याशी संवाद साधतायत. शालोम. कसे आहात आपण सर्व? अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या या ऑनलाईन भक्तीमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आपल्या सर्वांना या माध्यमातून भेटता येतं याचा अतिशय आनंद होतो आणि प्रभू आपल्या सर्वांना आशीर्वादित करत आहे हा मला विश्वास आहे. मागच्या रविवारी आपण पुनरुत्थान रविवार साजरा केला. पण आपापल्या मंडळीमध्ये चर्चमध्ये प्रभूची उपासना करण्यासाठी गेला होता आणि प्रभूनं आपल्याला निश्चित आशीर्वाद दिला आहे याची मला खात्री आहे. आपल्या ऑनलाईन भक्तीमध्ये 450पेक्षा अधिक व्ह्युअर्स, अधिक लोकांनी या भक्तीमध्ये भाग घेतला मागच्या रविवारी. त्याबद्दल आम्ही प्रभूची स्तुती करतो. अर्थात याचं मुख्य श्रेय अनघाताई थोरात यांना जातं, ज्यांनी प्रभूचं वचन अतिशय सुंदर प्रभावी रीतीनं आमच्याकडे आणलं. इंग्रजीमध्ये डॉक्टर रश्मी त्रिभुवन यांनीसुद्धा अतिशय सुंदर
अतिशय उत्तेजन देणारा असा संदेश आमच्याकडे आणला. आणि या दोन्ही सेविका अतिशय श्रमपूर्वक अभ्यासपूर्ण असे संदेश आपल्यासमोर आणतात, आपल्याकडे आणतात. त्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद वाटतो आणि त्या दोघींचे आम्ही मनापासून आभारी आहोत. मागच्या रविवारी दीपक आणि स्मिता उजगरे आणि त्यांच्या मुली डॉरथी आणि शरीना, त्याचप्रकारे आमची बहीण संजीवनीताई, त्यांची मुलगी अपर्णा, लंडनवरून रेव्हरंड अजय मोरे आणि अबिगेल अब्राहम या सर्वांनी उपकासुतीमध्ये, आराधनेमध्ये आमचं पुढारीपण केलं. त्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभारी आहोत. मराठी भक्तीमध्ये मिसेस सुरेखा गायकवाड आणि इंग्रजी भक्तीमध्ये डॉक्टर सामा थॉमस यांनी अतिशय सुंदर शास्त्रवाचन केलं. त्याबद्दल त्यांचेही आम्ही उपकार मानतो. कदाचित मागच्या रविवारी ह्या गोष्टी मी सांगितल्या असतील, मला आठवत नाही, परंतु मौंदी गुरुवार आणि उत्तम शुक्रवार या भक्तीमध्ये सेंट लूक चर्च, फुलेनगर, येरोडा या ठिकाणी प्रभूच्या वचनाची सेवा करण्याची मला संधी मिळाली. रेव्हरंड सुधीर गायकवाड, जे पुणे डायसिसचे सिनियर पास्टर आहेत, त्यांनी त्यासाठी मला आमंत्रण दिलं. त्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभारी आहोत. भक्ती संपण्या अगोदर मी मंडळीचे आणि रेव्हरंड सुधीर गायकवाड पाळसाहेबांचे आभार मानले आणि त्यांना मी हे सांगितलं की कृपा करून हार तुरे असा काही सत्कार करू नका. परंतु त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी आम्हा दोघांसाठी अतिशय सुंदर शॉल्स आणल्या होत्या आणि एक उत्तम मानधन देऊन त्यांनी आमचा सत्कार केला आणि प्रभूच्या सेवकांचा सन्मान केला. त्याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो आणि या मंडळीचे मी मनापासून आभार मानतो. मागच्या आठवड्यामध्ये माझे संदेश पाठवण्यासाठी मी जे काही शेअर करतो, जे मला पाठवायचं होतं, त्यासाठी मला उशीर झाला. परंतु तरीही पीटरनं अगदी व्यवस्थित वेळेमध्ये शनिवारी संध्याकाळी आपल्या सर्वांकडे ही लिंक पाठवली. त्याबद्दल मी पीटरचे मनापासून आभार मानतो. मागच्या रविवारी इंग्रजीमध्ये डॉक्टर रश्मी त्रिभुवन यांनी पुनरुत्थान दिनाचा विशेष संदेश आमच्यासाठी दिला. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो आणि त्याचबरोबर 10 तारखेला त्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला. त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या आणि पुढील त्यांच्या भावी जीवनासाठी आणि वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. मागच्या वर्षी 26 एप्रिलला आपण अनुग्रह प्रेयर फेलोशिपचा 5वा वर्धापन दिन साजरा केला होता. बायबल सेंटर या ठिकाणी अतिशय सुंदर हा कार्यक्रम झाला आणि जवळजवळ 75 लोक त्यासाठी उपस्थित होते. आणि यावर्षीसुद्धा हा वर्धापन दिन या महिन्यामध्ये साजरा करावा अशी आमची इच्छा आहे. आणि त्यासाठी 23 एप्रिल किंवा 30 एप्रिल असे 2 दिवस आम्ही विचार करत आहोत. गुरुवारचा दिवस आहे. शनिवारी अनेक कार्यक्रम असतात, अनेक लोक बिझी असतात आणि म्हणून आठवड्याच्या मध्ये संध्याकाळी हा कार्यक्रम घेण्याची आमची योजना आहे. संध्याकाळी 6 ते 8 या दरम्यान बायबल सेंटर येथे आम्ही हा कार्यक्रम घेण्याचा विचार करत आहोत. खरं म्हणजे 25 एप्रिल शनिवार हा दिवस मी बायबल सेंटरसाठी बुक केला होता, परंतु 25 तारखेला अनेक कार्यक्रम असतात. विशेषतः पीटरला येणं शक्य होत नाही, कारण तो या भक्तीच्या एडिटिंगमध्ये आणि अपलोडिंगमध्ये खूप बिझी असतो आणि माझी इच्छा आहे की त्यानंसुद्धा यावं. आणि म्हणून बुधवारी किंवा गुरुवारी जर आपण संध्याकाळी मीटिंग घेतली तर पीटरसुद्धा येऊ शकेल. तर आपलं याविषयी काय मत आहे ते सुद्धा आम्हाला कळवा. कोणत्या दिवशी हा कार्यक्रम घ्यावा त्यासंबंधी आपण सूचना करू शकता. त्याचप्रकारे या भक्तीमध्ये आपण काय काय करावं यासाठी आपल्या काही सूचना असतील, आपल्या काही आयडियाज असतील तर जरूर आम्हाला कळवा. आपल्याला यामध्ये जर भाग घ्यायचा असेल कोणत्याही प्रकारे तर जरूर आम्हाला कळवा. आपण निश्चितच गाणं गाऊ शकता, साक्ष देऊ शकता आणि अर्थातच आम्हाला या मोठ्या कार्यक्रमासाठी पुष्कळ व्हॉलंटियर्सची गरज आहे. आणि जर आपण व्हॉलंटियर म्हणून आम्हाला मदत करू इच्छिता तर जरूर आमच्याशी संपर्क करा आणि आपण हा कार्यक्रम अतिशय यशस्वी रीतीनं आणि आशीर्वादामध्ये पार पाडू हा मला विश्वास आहे. आणि त्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची आम्ही अपेक्षा करतो. मी स्वतः नेहमीच तुमच्यासमोर असतो दर रविवारी, म्हणून त्या दिवशी माझी इच्छा आहे की मी पुढं काही करू नये, पण आपल्यापैकी अनेकांनी पुढे यावं, जे आपण अतिशय टॅलेंटेड आहात,
गिफ्टेड आहात. तुमच्या दानांचा उपयोग या ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनसाठी, वर्धापन दिनाच्या सोहळ्यासाठी आपण करावा अशी माझी आपल्याला विनंती आहे. जर आपण अद्यापही आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपचे मेंबर झाला नसाल तर कृपा करून आपला व्हॉट्सॲप नंबर आम्हाला पाठवा आणि आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये, अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये आम्ही जरूर आपला समावेश करू, ज्यामध्ये आपल्याला सर्व सूचना वेळेवर मिळतील. त्याचप्रकारे आम्ही वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत असतो आणि त्या विषयांवर आपण सुद्धा चर्चेमध्ये भाग घेऊ शकता आणि त्या चर्चेच्याद्वारे आपल्या सर्वांना, आपल्या कुटुंबाला आशीर्वाद मिळेल हा माझा विश्वास आहे. तर जरूर आपला नंबर आम्हाला पाठवा आणि आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये आपण जॉईन व्हा. प्रियजनो, आता वेळ झाली आहे दानार्पणाची. आपण उपासना संगीतामधून हे गीत ऐकूया, नव्हे आपण गाऊया आणि आपलं दान प्रभूच्या चरणी आणूया. आपण उपासना संगीतामधून 429 क्रमांकाचे गीत गाऊया. ये उद्या जवळी सर्वांच्या परिचयाचं गाणं आहे आणि हे गाणं गात असताना आपण आपलं दान परमेश्वराच्या सेवेसाठी अर्पण करूया. अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या सेवेसाठी जर आपण दान देऊ इच्छिता तर माझ्या गुगल पेवर तुम्ही पाठवू शकता किंवा आमचा बँक अकाउंट आहे त्याच्यावर तुम्ही पाठवू शकता. मागच्या आठवड्यामध्ये एक दान आमच्याकडे पाठवण्यात आलं आणि पीटरच्या नावावर, पीटरच्या गुगल पेवर ते पाठवण्यात आलं, परंतु आम्हाला त्यांचा नंबर माहीत नाही आहे. आम्हाला जर त्यांचं नाव, नंबर समजलं तर आम्हाला त्यांचे आभार मानता येतील. आपण अनुग्रह प्रेयर फेलोशिपसाठी जे काही दान पाठवू इच्छिता ते माझा जो गुगल पे नंबर आहे त्यावरच पाठवावं अशी आपल्याला विनंती आहे. मी अनेकदा विनंती करतो की आपणही उपासना संगीतामधली गाणी गा आणि आम्हाला पाठवा, परंतु अद्यापपर्यंत कोणीच मला ही गाणी पाठवलेलं नाही आहे. मला वाईट वाटतं, परंतु पुन्हा एकदा मला आपल्याला विनंती करायची आहे की जर आपण आपल्या कुटुंबाच्या वतीनं, वैयक्तिकरीतीनं, पती पत्नी किंवा आपल्या घरातील कोणीही जर उपासना संगीतामधील गाणी गाऊ इच्छिता तर जरूर आपण ते गाणे आम्हाला पाठवा. येऊ दे जवळी तू जवळी, शिक्षाही देऊने घे जवळी. हे देवा देवळी येऊ दे जवळी, येऊ दे जवळी तू जवळी. की वाटे लागता अंधार गा, उषास मिळता केवळ तू स्वप्नी आढळी येऊ दे जवळी, येऊ दे जवळी तू जवळी. याकोबा तारिखा दे मला भास, शिडीने नेटका मार्ग स्वर्गा. दूतांची मंडळी नेवो तू जवळी, नेवो तू जवळी, तू जवळी.
या प्रिय बेथेली येऊ दे जवळी, येऊ दे जवळी, तू जवळी. की हर्ष करिता चढे नव, सूर्य ओलांडिता काढीन स्व, गायीन आभाळी येऊ दे जवळी, येऊ दे जवळी, तू जवळी. आपण आपलं दान प्रभूच्या गौरवासाठी, त्याच्या सेवेसाठी त्याच्या हातामध्ये सोपूया. प्रार्थना करूया. हे आमचे अत्यंत प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो, कारण तू आमचा जिवंत देव आहेस. तू आमची रोज काळजी घेतोस, आमच्या गरजा पुरवतोस, आम्हाला आरोग्य देतोस. प्रभू, तुझे आशीर्वाद रोज आणि रोज तू आमच्या जीवनावर पाठवतोस. त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो, तुला धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करतो. प्रभू, तू आम्हाला जे काही दिलं आहे त्यामधून अत्यंत अल्प असं दान आज आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. प्रभू, या दानाचा तू स्वीकार कर, या आशीर्वादित कर. या दानाचा उपयोग तुझं कार्य या जगामध्ये वाढण्यासाठी, अनेकांना तुझी ओळख होण्यासाठी होऊ दे. त्याचप्रकारे अनुग्रह प्रेयर फेलोशिप हा संदेश ऐकत असणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू तुझं अद्भुत कार्य होण्यासाठी, त्यांच्या प्रत्येक गरजा पूर्ण व्हाव्यात, त्यांचं जीवन आशीर्वादित व्हावं आणि त्यांच्याद्वारे इतरांना आशीर्वाद मिळावा, यासाठी प्रभू या दानाचा उपयोग तू करून घे, अशी आम्ही तुला विनंती करतो. आम्ही तुझ्या वचनाकडे वळत असताना प्रभू आम्ही तुझं सहाय्य मागतो. तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तुझ्या वचनाचा उलगडा तू आम्हाला कर. तुझी इच्छा समजण्यासाठी, तुझ्या आज्ञा पाळण्यासाठी प्रभू आम्हा सर्वांना तू तयार कर. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. प्रभू, तू आम्हाला चालव. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजनो, आता वेळ झाली आहे देवाचा संदेश ऐकण्याची. आज आपण एका नवीन पुस्तकाच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. कोणतं पुस्तक आहे? काहींना कदाचित अंदाज आला असेल, काय हरकत नाही. आपण रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड, देवाचे सेवक, आपल्या सगळ्यांचे आवडते, कोणत्या पुस्तकाचा अभ्यास करणार आहेत त्यांच्याकडनंच ऐकूया. चालो, आपण प्रभूच्या वचनाकडे वळूया. या अगोदर आपण कलसे क्रासपत्राचा अभ्यास करत होतो, जो आपण पूर्ण केला आहे. मागच्या रविवारी पुनरुत्थान पुनरुत्थान रविवार होता म्हणून आपण विशेष संदेश ऐकले पुनरुत्थान या विषयासंबंधी. आणि आता पुन्हा एकदा आपण आपल्या पुढील अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. सदर मयंक नोएल यांची सूचना अशी होती की आपण कलसे क्रासपत्राचा अभ्यास केलेला आहे आणि त्या पत्रामध्ये फिलेमोनचा उल्लेख आहे आणि म्हणून पुढचं पुस्तक आपण फिलेमोनचं घ्यावं. दुसरी एकच सूचना मला आली होती आणि ती प्रेषितांची कृत्ये या पुस्तकासंबंधी होती. आणि कदाचित फिलेमोनच्या पुस्तकाचा अभ्यास केल्यानंतर आपण त्या पुस्तकाकडे वळू शकतो. पौलाचं फिलेमोनाला पत्र अतिशय लहान पत्र आहे. तिताला पत्र आणि इब्री लोकास पत्र याच्यामध्ये हे पत्र आहे. याला अध्याय नाहीत, फक्त वचनं आहेत. आणि म्हणून आज आपल्यासाठी मिसेस पद्मिनी थॉमस, माझी भाची, त्यांनी हा शास्त्रभाग वाचला आहे. इंग्रजीमध्ये ब्रदर विजय विस्पोते यांनी तो शास्त्रभाग वाचला आहे. तर या शास्त्रभागावर आपण मनन करूया. पहिली 2 वचनं आपण पाहूया आणि मग त्यानंतर या पुस्तकाची पार्श्वभूमी काय आहे त्यावर आपण विचार करूया.
पाऊलाचं फिलेमोनाला पत्र, पहिलं वचन. आमचा प्रिय सहकारी फिलेमोन यास, तुला, आमची बहीण अफ्फिया हिला, आमचा सहसैनिक अर्खिप याला व तुझ्या घरात जमणाऱ्या मंडळीला, ख्रिस्त येशूचा बंदिवान पाऊल व आपला बंधू तिमोथ्य यांच्याकडून आपला पिता देव व प्रभू येशू ख्रिस्त यांच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो. नेहमीप्रमाणे पाऊलानं या पत्राची सुरुवात तो ज्यांना उद्देशून लिहित आहे त्यांचा उल्लेख करतो. 3 व्यक्तींचा उल्लेख करतो. फिलेमोन, अफ्फिया आणि अर्खिप, इंग्रजीमध्ये आर्चिपस आहे. पवित्र शास्त्र अभ्यासकांचं हे मत आहे की अफ्फिया ही बहुतेक फिलेमोनची पत्नी होती आणि अर्खिप हा त्यांचा मुलगा होता. त्याविषयी आपण पुढे पाहूया. परंतु या पुस्तकाची पार्श्वभूमी काय, या पत्राची पार्श्वभूमी काय? कलसेकरास पत्र आणि फिलेमोनाला पत्र एकाच वेळेला लिहिण्यात आलं आणि एपफ्रताच्या द्वारे ही पत्र या मंडळीला पाठवण्यात आली. मी काही ठिकाणी माझ्या विद्यार्थ्यांना, तरुणांना हा प्रश्न विचारला की फिलेमोनाच्या पुस्तकाचा विषय काय आहे, अनेसिमस कोण होता, आणि त्यांचे चेहरे पूर्णपणे ब्लँक. त्यांच्या चेहऱ्यावर काहीच एक्सप्रेशन नव्हतं, कारण त्यांना माहीतच नव्हतं. पण अनेक ख्रिस्ती व्यक्तींची ही परिस्थिती आहे. नव्या करारामध्ये फिलेमोनाला पत्र लिहिलेलं आहे. ते पत्र कोणाला लिहिलं, कशाविषयी लिहिलं, त्याची पार्श्वभूमी काय आहे याची माहिती अनेकांना नाही. पण लहानसं पत्र आहे, परंतु या पत्रामध्ये ज्या विषयाची चर्चा आहे ना, आजसुद्धा विश्वासणाऱ्यांना, मंडळीला हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. आणि म्हणून या पत्राचा आपण अभ्यास करत असताना माझी खात्री आहे की आपल्याला काहीतरी शिकायला मिळेल की जे आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये, आपल्या मंडळीच्या जीवनामध्ये अत्यंत लाभदायक, उपयोगी असं ठरेल. तर आपले कान, आपलं मन उघडं ठेवा, आपले डोळे उघडे ठेवा आणि प्रभू आपल्याला काय शिकवू पाहतो ते आपण शिकण्याचा प्रयत्न करूया. या पत्राचा मुख्य विषय काय आहे? अनेसिम हा एक तरुण आहे जो फिलेमोनाचा गुलाम होता. आणि एक तर त्याने फिलेमोनाचा गुन्हा केला आहे किंवा चोरी केली आहे, परंतु त्याच्यापासून तो पळालेला आहे. आणि मग रोममध्ये बहुतेक पाऊलाची आणि त्याची भेट होते, कदाचित तुरुंगामध्ये असेल. आणि मग अनेसिमाला प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख होते. तो आपलं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित करतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा पाऊलाबरोबर करायला सुरुवात करतो. परंतु पाऊलाची इच्छा आहे की अनेसिमला आपण स्वतःजवळ ठेवू नये, कारण तो गुलाम आहे, फिलेमोनाचा गुलाम आहे आणि फिलेमोनाचा हक्क त्याच्यावर आहे. त्या काळामध्ये गुलामगिरीची पद्धत, प्रथा सर्व ठिकाणी प्रचलित होती आणि त्या परिस्थितीमध्ये पाऊल हे लिहित आहे. फिलेमोन हा मंडळीचा पुढारी आहे. पाऊल त्याला आपला बंधू म्हणतो. त्याच्या घरामध्ये मंडळी भरते. तो कदाचित मंडळीचा पाळक होता, प्रमुख होता. आणि त्याला पाऊल लिहित आहे अनेसिमाविषयी. अनेसिमासाठी पाऊल मध्यस्थी करत आहे. अनेसिमाला तो परत पाठवत आहे आणि फिलेमोनाला तो विनंती करत आहे की तू त्याला स्वीकार, त्याला आपल्या घरामध्ये ठेव आणि तो केवळ एक दास म्हणून नाही, गुलाम म्हणून नाही, परंतु आता ख्रिस्तामध्ये एक बंधू म्हणून तू त्याचा स्वीकार कर. तर अतिशय क्रांतिकारक, अतिशय रिव्होल्युशनरी असा हा विचार आहे. त्या काळामध्ये एखाद्या पळून गेलेल्या गुलामाला अत्यंत कठोर अशी शिक्षा होती. कदाचित त्याला मृत्यूदंडसुद्धा झाला असता. आणि फिलेमोनाला सर्व अधिकार होता. एक मालक या नात्यानं आपल्या घरामध्ये, आपल्या व्यवसायामध्ये जर कोणी गुलाम असेल तर त्या गुलामावर पूर्ण अधिकार हा त्या मालकाचा होता. त्या मालकाला पाहिजे ते त्या गुलामाबरोबर तो करू शकत होता. पुष्कळदा या गुलामांना अत्यंत कठोरपणे, निर्दयपणे वागवलं जात होतं. परंतु अनेसिमचं परिवर्तन झालं आहे. तो ख्रिस्ती झाला आहे, तो विश्वासणारा झाला आहे आणि कदाचित पाऊलाबरोबर त्याने सेवेला सुद्धा सुरुवात केलेली आहे. इतका आमूलाग्र बदल अनेसिमच्या जीवनामध्ये झाला होता. आणि त्या अनेसिमला पाऊल आता पुन्हा फिलेमोनकडे, त्याच्या मालकाकडे पाठवत आहे. आणि पाऊल त्याला विनंती करत आहे की तू त्याचा स्वीकार कर, त्याला तो आपल्या घरामध्ये घे. त्या काळामध्ये, त्याच्या अगोदरच्या काळामध्ये, नंतर आताही एक अत्यंत ज्वलंत अशी जी समस्या सामाजिक जीवनामध्ये आहे ते म्हणजे गुलामगिरी. त्यासंबंधी काही अत्यंत सुंदर असं मार्गदर्शन देवाच्या या वचनामध्ये
फिलेमनच्या पत्रामध्ये आम्हाला मिळतं आणि त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. परंतु गुलामगिरीची प्रथा कधी सुरू झाली? फार फार प्राचीन काळापासून गुलामगिरी होती हे आपल्याला दिसून येतं. पवित्रशास्त्रामध्ये अनेकदा त्याचा उल्लेख आहे. योसेफाला त्याच्या स्वतःच्या भावांनी एक गुलाम म्हणून इजिप्शियन मिस्री लोकांना विकून टाकलं होतं आणि पोटिफरच्या घरामध्ये तो एक गुलाम म्हणून काम करत होता. मिस्र देशामध्ये योसेफ जो आला होता तो एक गुलाम म्हणून आला होता. अर्थात प्रभूची कृपा त्याच्यावर होती आणि त्यामुळे तो जेलमध्ये गेला होता तरीसुद्धा जेलमधून त्याची सुटका होते आणि मग मिस्रामध्ये इजिप्तमध्ये सर्वोच्च स्थानी फारोचा मंत्री पंतप्रधान, मिस्र देशाचा पंतप्रधान या पदावर त्याची नेमणूक झालेली असते. एक गुलाम असताना सुद्धा त्याची इतकी प्रचंड प्रगती झालेली सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. दानियल आणि त्याचे मित्र यांना इस्रायल देशातून गुलाम म्हणून नेलेलं होतं नबुकदनेस्सर राजानं. बाबेलच्या दरबारामध्ये ते गुलाम म्हणून काम करत होते. परंतु त्यांच्याही जीवनामध्ये प्रभूनं अद्भुत असं कार्य केलं आणि अतिशय उच्च पदावर दानियल पोहोचला हे आपल्याला पाहायला मिळतं. परंतु सर्वसाधारणपणे जर आपण पाहिलं तर गुलामांची परिस्थिती अत्यंत भयंकर होती. त्यांना कोणीही वाली नव्हता, त्यांना कोणत्याही प्रकारचं संरक्षण नव्हतं आणि त्यांचं जीवन संपूर्णपणे आपल्या मालकाच्या मर्जीवर अवलंबून होतं. मालक जे काही सांगेल त्या प्रकारे त्यांना करावं लागत होतं. गुलामांवर सर्व प्रकारचे अत्याचार होत होते आणि ही जी गुलामगिरीची प्रथा आहे ती केवळ प्राचीन काळातच होती असं नाही, परंतु अगदी नजीकच्या काळापर्यंत आपण पाहिलं अमेरिकेमध्ये सुद्धा गुलामगिरीची प्रथा होती आणि विल्यम विल्बरफोर्स यांनी त्याच्याविरुद्ध लढा दिला आणि गुलामगिरीची प्रथा नष्ट करण्यासाठी अमेरिकेनं कायदा केला आणि हे आत्ता 19व्या शतकाच्या प्रारंभी झालं. गुलाम वेगवेगळ्या प्रकारचे होते. प्रामुख्यानं जुन्या काळामध्ये आपण हे पाहतो की जेव्हा युद्ध होत असे त्यावेळेस जो देश हरत होता त्या देशातील जे पुरुष आहेत विशेषतः त्यांना गुलाम म्हणून आपल्या घरामध्ये आपल्या व्यवसायामध्ये कामासाठी म्हणून घेतलं जात होतं. स्त्रियांना गुलाम म्हणून खरेदी केलं जात होतं. याविषयी अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या अतिशय भयंकर अशा प्रथा होत्या हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. तिसरं कारण आपल्याला हे पाहायला मिळतं की आर्थिक समस्येमध्ये असल्यामुळं काही जणांना गुलाम म्हणून खरेदी केलं जात होतं. आपल्या मालकाकडून घेतलेलं कर्ज त्यांना भरता येत नव्हतं म्हणून शेवटी त्यांना मालकाची गुलामी पत्करावी लागत होती आणि आजपर्यंत ही पद्धत अनेक ठिकाणी चालू आहे. भारतामध्ये सुद्धा आज अशा प्रकारे काही कुटुंबांना गुलाम केलं जातं, शेतकऱ्यांना गुलाम केलं जातं आणि जे जमीनदार आहेत, जे श्रीमंत आहेत त्यांच्या घरामध्ये नोकर म्हणून त्यांना काम करावं लागतं. आम्हाला हे सुद्धा माहीत आहे की लोकांना किडनॅप केलं जातं, त्यांना पळवलं जातं आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या कामांसाठी त्यांचा उपयोग केला जातो. विशेषतः ड्रग्जसाठी लहान मुलांना, स्त्रियांना किडनॅप केलं जातं आणि त्यांचा उपयोग अनैतिक व्यवसायासाठी करण्यात येतो आणि आजसुद्धा अशा प्रकारे केलं जातं, किडनॅप केलं जातं आणि त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारची जबरदस्ती केली जाते. असं भयंकर चित्र आज संपूर्ण जगामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. भारतातील केरळच्या लोकांविषयी घडलेली एक गोष्ट मी वाचली होती. केरळचे काही तरुण त्यांना IT क्षेत्रामध्ये चांगलं काम आणि चांगला पगार मिळाला अशा प्रकारचं आमिष दाखवण्यात आलं आणि ते शेवटी कंबोडिया या देशामध्ये पोहोचले. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांचे पासपोर्ट काढून घेण्यात आले आणि त्यांना अक्षरशः कैदी गुलाम म्हणून ठेवण्यात आलं होतं. एका विशिष्ट ठिकाणी त्यांना बंदिस्त करण्यात आलं होतं. त्यांचा कोणाशी संपर्क, त्यांचे मोबाईल काढून घेण्यात आले होते, त्यांना कोणाशी संपर्क करता येत नव्हता आणि अतिशय भयंकर अवस्थेमध्ये ते होते. आणि या सर्व तरुणांचा उपयोग सायबर क्राईमसाठी करण्यात येत होता. ते भारतीय होते आणि म्हणून अनेक भारतातील लोकांना फोन करून सायबर गुन्ह्यासाठी या तरुणांचा उपयोग केला जात होता त्यांच्या इच्छेविरुद्ध. परंतु देवाच्या दयेनं हे सर्व त्या ठिकाणाहून पळाले. ते इंडियन एम्बसीमध्ये गेले आणि त्यानंतर इंडियन एम्बसीनं त्यांना सुखरूप केरळमध्ये त्यांच्या घरी पोहोचवलं. आज 21व्या शतकामध्ये सुद्धा गुलामगिरी आहे. वेगवेगळ्या प्रकारे लोकांना गुलाम केलं जात आहे. याचं चित्र आपल्याला आज जगामध्ये पाहायला मिळतं.
पाचवा जो प्रकार आहे तो सुद्धा आपल्याला कबूल करावा लागेल की ती एक प्रकारची गुलामगिरी आहे. जे गुन्हेगार आहेत त्यांना पकडलं जातं आणि मग त्यांना अतिशय क्रूर रीतीनं वागवलं जातं. त्यांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा दिल्या जात नाहीत आणि अनेक प्रकारच्या अनैतिक दुष्ट कामांसाठी या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा उपयोग करून घेतला जातो. तर अशा प्रकारे आजही गुलामगिरी आम्हाला पाहायला मिळते वेगवेगळ्या स्वरूपामध्ये. आणि ही जी सामाजिक समस्या आहे ती अनेक वर्षांपासून प्राचीन काळापासून चालू आहे. पौलाच्या काळामध्ये सुद्धा ती चालू होती. आज फरक एवढाच आहे, आज गुलामगिरी कायद्यानं बंद आहे. तुम्हाला कायदेशीररित्या गुलामगिरी करता येत नाही. जे काही आहे ते बेकायदेशीररित्यानं गुलामगिरी केली जाते. विशेषतः लहान मुलांना, स्त्रियांना देह व्यापारासाठी गुलाम केलं जातं. त्यांच्यावर भयंकर अत्याचार केले जातात. तर हे भयंकर चित्र आज आम्हाला समाजामध्ये दिसतं आणि या सामाजिक समस्येवर प्रकाश टाकणारं असं हे पौलाचं फिलेमोनला लिहिलेलं पत्र आहे. पौल गुलामगिरीला मान्यता देतो का? पौल त्याचं समर्थन करतो का? याविषयी आपण वाद करू शकतो. परंतु या पत्रामध्ये पौलाचा दृष्टिकोन काय आहे त्याविषयी आपण चर्चा करूया. तर पौल आपल्या प्रास्ताविकामध्ये सुरुवातीमध्ये काय लिहितो? आमचा प्रिय सहकारी फिलेमोन यास. फिलेमोनाला पौल आपला सहकारी म्हणतो. पौलाचं आणि फिलेमोनाचं नातं अत्यंत जवळकीचं नातं आहे. पौल वेगळ्या ठिकाणी होता, फिलेमोन वेगळ्या ठिकाणी होता, तरीसुद्धा तो त्याला सहकारी म्हणतो. सहकारी होण्यासाठी एका ठिकाणी, एकाच चर्चमध्ये, एकाच संस्थेमध्ये काम करायला पाहिजे असं नाही. आपण ज्यावेळेस कलिग असं म्हणतो त्याचा अर्थ बरोबर जेव्हा आपण काम करतो एखाद्या ऑफिसमध्ये, एखाद्या संस्थेमध्ये, त्यावेळेस आपण एकमेकांना कलिग म्हणतो. परंतु पौल जेव्हा फिलेमोनाला आपला सहकारी म्हणतो त्याचा अर्थ देवाच्या सेवेमध्ये तो आपला सहकारी आहे. फिलेमोन एका वेगळ्या ठिकाणी राहत आहे. त्या ठिकाणी आपल्या घरामध्ये तो मंडळी चालवत आहे. परंतु सुवार्तेच्या वचनाच्या सेवेमध्ये ते एकमेकांचे सहकारी आहेत. पौल अफिया हिचा उल्लेख करतो आणि बायबल अभ्यासकांचं असं मत आहे की ती त्याची पत्नी होती. आणि अर्खिपाचा उल्लेख कलसेकरास पत्राच्या शेवटल्या भागामध्ये 4थ्या अध्यायाच्या 17 वचनामध्ये पौल करतो. अर्खिपाला सांगा की जी सेवा तुला मिळाली आहे ते पूर्ण कर. अर्खिपाला पौल सहसैनिक म्हणतो. मग पौल स्वतः काही सैनिक नव्हता, अर्खिप काही सैन्यामध्ये नव्हता, परंतु ख्रिस्ताच्या सेनेमध्ये ते आता सहसैनिक झाले आहे. मग पौल तर आता वृद्ध झाला होता. त्यांच्या वयामध्ये पुष्कळ अंतर होतं. अर्खिप कदाचित अतिशय तरुण असा आहे, 20-22 असेल. परंतु पौल त्याला काय म्हणतो? हा माझा सहसैनिक आहे. आणि ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये ही अशी अद्भुत गोष्ट आहे की किती वयाने मोठा असलेला सेवक असेल तरीसुद्धा एखाद्या मुलाला, एखाद्या तरुणाला, एका तरुणीला तो म्हणू शकतो की ते माझे सहसैनिक आहेत. ख्रिस्ताच्या या सेवेमध्ये आम्ही सर्व बरोबर सेवा करतो आणि म्हणून आम्ही सर्व सहसैनिक आहोत. मग पुष्कळदा आपण पाहतो आज जगामध्ये की जे सिनियर पास्टर्स आहेत माझ्यासारखे आणि इतर अनेक, ते पुष्कळदा स्वतःला इतरांपेक्षा फार वेगळं, फार उंच समजतात. तसं काय आम्ही फार मोठं काम केलं आहे, आमचा अनुभव फार मोठा आहे, आमचा अधिकार फार मोठा आहे. हो असेल, अनुभव असेल, अधिकार असेल, तरीसुद्धा ख्रिस्ताच्या सेवेमध्ये, ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये, देवाच्या राज्यामध्ये आम्ही सर्व समान आहोत. आम्ही सहसैनिक आहोत. पौल फिलेमोनाला सुद्धा काय म्हणतो? माझा सहकारी. आणि आत्ता अर्खिप हा जो तरुण आहे त्याला तो सहसैनिक म्हणतो. जणू काय तो त्याला एक बूस्ट देतो की हां, तू सैनिक आहेस, तुला लढायचं आहे, तुला पुढं जायचं आहे. आणि कलसेकरास पत्रामध्ये त्याला सांगतो तुला सेवा पूर्ण करायची आहे. आणि पहिल्या वचनामध्ये पौल पुढे असं म्हणतोय की तुझ्या घरातील मंडळीला. मला वाटतं याविषयी आपण चर्चा केली आहे की त्या काळामध्ये पहिल्या 2-3 शतकांपर्यंत मंडळी बहुतेक घरामध्ये भरत होती. त्यावेळेला चर्च बिल्डिंग नव्हत्या.
घरामध्ये मंडळी भरत होती, परंतु काम मात्र जबरदस्त होत होतं. भरपूर सेवा होत होती, सुवार्थ प्रसार भरपूर होत होता, नवीन मंडळ्या स्थापन होत होत्या. चर्च बिल्डिंग नव्हती त्यांच्याकडं. आज आमच्याकडे चर्च बिल्डिंग आहे, पण कामं काय होत नाहीत. हा प्रश्न मी अनेक मंडळांना विचारतो. तुमची मंडळी किती जुनी आहे हो? मग तुम्ही किती मिशनरी पाठवले, किती सेवक पाठवले, किती मंडळ्या सुरू केल्या? आमच्या मंडळीचं यश जर आम्हाला पाहायचं असेल तर आमच्या मंडळीमध्ये इतके लोक येतात, आमची मेंबरशिप इतकी आहे आणि आम्ही किती मोठे मोठे कार्यक्रम करतो आणि आमच्या मंडळीचे पालक आणि सेवक कसे मोठे आहेत. होय, अभिमान जरूर बाळगावा. म्हणजे त्यापेक्षाही मोठी गोष्ट ही आहे की प्रभूसाठी आम्ही काय करतो. आम्ही किती नवीन मंडळ्या स्थापन केल्या, किती लोकांना प्रभूकडे आणलेलं आहे. आम्ही किती सुवार्थ प्रसार करून लोकांना प्रभूकडे आणलेलं आहे. आमच्या मंडळीमधून किती सेवक झालेले आहेत, किती सेवकांना आम्ही सहकार्य करतो, पाठिंबा देतो. आम्ही एका सेमिनारीमध्ये शिकवतो आणि अनेक विद्यार्थी त्यांना त्यांच्या मंडळाला सपोर्ट करत नाहीत. मोठमोठ्या मंडळ आहेत, परंतु एखाद्या विद्यार्थ्याचा भार उचलायची सुद्धा त्यांची तयारी नाही. एका वर्षामध्ये एका विद्यार्थ्यासाठी 1 लाख 1.5 लाख सुद्धा खर्च करायची मंडळांची तयारी नाही. आमच्या कार्यक्रमांमध्ये आम्ही खूप खर्च करतो, तिथं आम्ही अजिबात मागे हटत नाही. आम्ही अतिशय मुक्त हस्ताने तिथे खर्च करतो. एका संध्याकाळच्या मीटिंगसाठी, एका दिवसाच्या मीटिंगसाठी लाखो रुपये खर्च करण्याची आमची तयारी असते. परंतु तेच एखाद्या विद्यार्थ्याला सेवेसाठी मदत करणं, स्पॉन्सर करणं, यासाठी आमच्या मंडळाला का बरं मदत करत नाहीत? पहिल्या मंडळीचं ते चित्र आपल्याला दिसतं की त्या ठिकाणी एका घरामध्ये ही मंडळी होती आणि माझा विश्वास आहे, माझी खात्री आहे की ती मंडळी सुवार्थ प्रसार करणारी मंडळी होती, शिष्य तयार करणारी मंडळी होती, सेवकांना तयार करणारी मंडळी होती. आणि म्हणूनच पौल फिलेमोनाला म्हणतो की तू माझा सहकारी आहे. कदाचित फिलेमोन हा पूर्णवेळ सेवक सुद्धा नसेल, तो कदाचित बिझनेसमन असेल, तो काहीतरी व्यवसाय करत असेल, तो फार श्रीमंत होता, त्याच्याकडे भरपूर जागा होती, म्हणून त्याच्या घरामध्ये मंडळी भरू शकत होती. अनेसिम त्याचा एक नोकर होता, गुलाम होता. गुलामाला सांभाळण्याची त्याची ऐपत होती, त्याची आर्थिक क्षमता चांगली होती. परंतु या पत्रामध्ये आम्हाला हे दिसतं की तो पौलाचा सहकारी आहे. आणि फार महत्त्वाचं नाही का? जगामध्ये तुम्ही किती मोठे असाल, परंतु मंडळीमध्ये तुम्ही देवाचे सहकारी आहात, देवाचे सेवक आहात. मंडळीमध्ये जो कोणी सेवक असेल, जे कोणी पालक साहेब असतील, तुम्ही त्यांचे सहकारी असता. तुम्ही त्यांचे बॉस नाही होऊ शकत. काही काही चर्चमध्ये अशा प्रकारचं चित्र आम्हाला दिसतं की जे मंडळीचे काही काही अतिशय श्रीमंत असे सभासद आहेत, ते पालकांवर कंट्रोल करायचा प्रयत्न करतात, पालकांना आपल्या हातात ठेवायचा प्रयत्न करतात. बाहेर आम्ही कोणीही असो, परंतु चर्चमध्ये, मंडळीमध्ये आम्ही सेवकाचे फक्त सहकारी असतो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी. फ्रेंड्स मिशनरी प्रेयर बँड ही जी संस्था सुरू झाली, डॉक्टर सॅम्युअल कमलेसन हे त्याचे पुढारी होते. आणि फ्रेंड्स मिशनरी प्रेयर बँड याचं तत्त्व काय होतं माहिती आहे का? काही लोक एकत्र येत होते, 4, 5 किंवा 10 लोक, आणि ते प्रार्थना करत होते गुडघ्यावर, आणि देवानं त्यांना जे काही ओझं दिलं असेल त्याप्रकारे ते नॉर्थ इंडियामध्ये, उत्तर भारतामध्ये मंडळी स्थापन व्हावी, मिशनरी जावेत म्हणून प्रार्थना करत होते आणि मदत करत होते. एका मिशनरीची जबाबदारी हे लहानसा ग्रुप घेत होते. 8-10 लोक अतिशय स्वार्थ त्यागातून ते दान देत होते आणि त्या दानातून ते सेवकांना, सुवार्तिकांना मदत करत होते. आज आमच्या मोठमोठ्या मंडळ्या आहेत. किती सेवकांना, किती सुवार्तिकांना, किती पालकांना आम्ही मदत करतो. अनेक मंडळांचे फक्त बँक बॅलन्स वाढत चाललं आहे, परंतु सेवा मात्र थंड 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 होत चालली. फिलेमोन ज्याला हे पत्र लिहिलेलं आहे, त्याला, त्याच्या पत्नीला, त्याच्या मुलांना सलाम सांगितल्यानंतर मग पौल दुसऱ्या वचनामध्ये म्हणतो, ख्रिस्त येशूचा बंदिवान पौल व आपला बंधू तिमोथेय यांच्याकडून. कोणाला सलाम लिहिला आहे त्याच्याविषयी तो पहिल्यांदा सांगतो आणि त्यानंतर मग स्वतःविषयी म्हणतो की मी ख्रिस्त येशूचा बंदिवान आहे. 2 प्रकारे पौल बंदिवान होता. एक म्हणजे
तो येशू ख्रिस्ताचा दास झाला होता, येशूचा बंदिवान होता, परंतु तो अक्षरशः शब्दशः जेलमध्ये होता, तुरुंगामध्ये होता, म्हणून तो बंदिवान होता. दोन्ही प्रकारे येशू ख्रिस्तावरील आपल्या प्रेमाखातीर तो सर्व काही सहन करत होता. तो बंदिवान झाला होता. ही बिकेम अ स्लेव फॉर द लॉर्ड जीसस क्राइस्ट. प्रभू येशू ख्रिस्तासाठी त्यानं हे जीवन स्वीकारलं होतं. खरं म्हणजे पाऊल त्या काळातील अतिशय विद्वान, उच्च शिक्षित असा होता. यहुद्यांचा तो मोठा पुढारी होता, परंतु त्याने सर्व गोष्टी लाथाडल्या, सर्व गोष्टी दूर केल्या आणि तो येशूचा बंदिवान झाला. पहा, खरोखर जे देवाची सेवा करू इच्छितात ना, ते या जगातील मान, सत्ता, ऐश्वर याच्या मागे लागत नाहीत. ते केवळ प्रभूची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रभूचे बंदिवान होतात. आपण सेवा करत आहात का? आपले हेतू काय आहेत? आपल्याला काय व्हायचं आहे? आज अनेक तरुणांसमोर एक फार चुकीचे आदर्श आहेत. काही पाळक, काही सेवक आम्हाला असे पाहायला मिळतात की जे अतिशय श्रीमंत असतात, त्यांच्याकडे अतिशय किमती गाड्या असतात, मोठमोठे बंगले असतात. अनेक तरुणांना असं वाटतं, हां, मी जर असं सेवक झालो ना तर मला सुद्धा हे मिळेल. पाऊल जेव्हा लोकांना आव्हान करत होता तेव्हा तो कोणताही आमिष दाखवत नव्हता. ज्या प्रकारे येशूने सांगितलं, आपलं वधस्तंभ घे आणि माझ्या मागे. आज अशा प्रकारे सेवेसाठी तयार करण्यासाठी किती सेवक प्रयत्न करत आहेत आणि किती जण या उद्देशानं सेवेमध्ये येत आहेत की मला नम्रपणे प्रभूची सेवा करायची आहे, मला काय मिळेल, माझा काय फायदा होईल याच्यासाठी नाही, परंतु मी स्वतःला पूर्णपणे देवाच्या हातामध्ये देऊन टाकणार आहे. पण मला असे अनेक सेवक माहीत आहेत की जे एखादी सेवा पत्करण्या अगोदर विचारतात की मला पगार किती मिळणार आहे. मी स्वतःविषयी बढाई मारत नाही, परंतु आत्तापर्यंत मी ज्या ज्या ठिकाणी मी सेवा केली, मी कधीच हा प्रश्न विचारला नाही की मला पगार काय मिळणार आहे. मी आधी सेवा करायचं ठरवलं, नंतर मला समजलं की पगार मला किती मिळणार आहे. UBSमध्ये डॉक्टर लीडरवेल हे प्रिन्सिपल होते. त्यांनी मला फोन केला, मी त्यांना भेटायला गेलो आणि त्यांनी मला सांगितले की तू UBSमध्ये काम करशील का, मला गरज आहे एक्सटेन्शन डिपार्टमेंटमध्ये. मी म्हटलं हो, मी आहे, तयार आहे मी. आणि मग आमची सगळी चर्चा झाली आणि त्यांनी ठरवलं की मला अपॉइंटमेंट द्यायची. ते मला म्हटले की अपॉइंटमेंट लेटर घेऊन जा. म्हटलं ठीक आहे. शेवटी त्यांनी मला हा प्रश्न विचारला, तुला पगार किती मिळणार आहे हे विचारलं नाही. म्हटलं मला त्याची काय काळजी नाही, तुम्ही जो काही पगार देणार आहात तो माझ्यासाठी चांगलाच असेल. कारण मला हे माहीत होतं की देवाची इच्छा जी आहे त्या प्रकारे मी सेवा करावी. ते किती पगार देतात त्यामुळे मी सेवा करायचं ठरवणार नाही. त्याचा अर्थ असा नाही की सेवकाने कधी याची काळजी करू नये. हो, आम्हाला या जगामध्ये अनेक गरजा आहेत, त्या आम्हाला पूर्ण झाल्या पाहिजेत, परंतु केवळ पैशाच्या मागे लागून, केवळ सत्तेच्या मागे लागून, केवळ आम्हाला काय पदाच्या मागे लागून, पोझिशनच्या मागे लागून आम्ही सेवा नाही करू शकत. आम्हाला सेवा करायची तर पावलाप्रमाणे करायला पाहिजे की जगणे मला ख्रिस्त आणि मरणे हे मला लाभ आहे. माझी आज सेवा काय आहे? प्रभू आम्हा सर्वांना सेवेसाठी बोलवतो. सर्वच पाळक होणार नाहीत, सर्व सुवार्थिक होणार नाहीत. काही जण शिक्षक होतील, काही जण डॉक्टर होतील, काही जण IT मध्ये काम करतील. कुठेही काम करा, परंतु तुम्ही ख्रिस्ताचे मिशनरी म्हणून काम करू शकता. त्यासाठी देव तुम्हाला पाचारण करत आहे. आपली तयारी आहे का? ख्रिस्ताची सेवा करण्यासाठी आपली तयारी आहे का? देव बाप आम्हा सर्वांना आशीर्वाद करो. आमेन. प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभू देवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा दिवस तू आम्हाला दिलास तुझ्या सानिध्यामध्ये तुझी स्तुती आराधना करण्यासाठी, तुझ्या वचनावर मनन करण्यासाठी. प्रभू, ही सुंदर वेळ तू आम्हाला दिली आहेस, म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. आज जे काही वचन आम्ही ऐकलं आहे, ज्यावर आम्ही मनन केलं आहे, त्याद्वारे तू आमच्याशी बोलला आहेस, हा आमचा विश्वास आहे. प्रभू, आमची प्रार्थना आहे की जे सत्य तू आम्हाला प्रगट केलं आहेस, तुझी इच्छा आम्हाला समजलेली असताना त्या इच्छेमध्ये आम्ही चालावं, आम्ही तुझी सेवा करावी, यासाठी प्रभू आम्हा सर्वांना तू मदत कर.
आज आमच्यामध्ये कोणी निराश आहेत, दुःखी आहेत, आजारी आहेत, त्रासात आणि संकटात आहेत. प्रभू, त्यांची आम्ही तुझ्याजवळ आठवण करतो. आम्ही त्यांना तुझ्या दयासनासमोर उंच करतो. आम्ही प्रार्थना करतो, विनंती करतो, प्रभू तू दया कर, कृपा कर. त्यांच्या सर्व दुःखातून, अडचणीतून, त्रासातून त्यांना बाहेर काढ. तुझं आरोग्य, तुझी शांती त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभवास येऊ दे. त्यांची प्रत्येक गरज तू पूर्ण कर प्रभू. ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, त्या सर्व प्रियजनांबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. प्रभू, आम्ही तुला प्रार्थना करतो, त्यांची तू काळजी घे, त्यांचं जीवन तू आशीर्वादित कर. अनेकांच्या जीवनामध्ये आशीर्वाद आणण्यासाठी प्रभू या सर्व प्रियजनांचा उपयोग तू करून घे, अशी आम्ही तुला विनंती करतो. या येणाऱ्या आठवड्यामध्ये तू आम्हा सर्वांचा सांभाळ कर, आम्हाला सुरक्षित ठेव आणि तुझी सेवा करण्यासाठी आम्हा सर्वांना तुझी कृपा तू पुरव. प्रभू, आज आम्ही प्रार्थना करतो, ज्या ठिकाणी युद्ध चालू आहे, इस्रायल, इराण, अमेरिका, युक्रेन, रशिया आणि इतर अनेक ठिकाणी जे युद्धाचं वातावरण आहे, प्रभू आम्ही तुला विनंती करतो, त्या ठिकाणी तुझी शांती निर्माण कर. जे सर्व पुढारी आहेत त्यांनी शांतपणे विचार करावा, एकमेकांना सहकार्य करावं आणि एकमेकांवर हल्ले करण्याचे सर्व विचार त्यांनी सोडून द्यावेत. यासाठी प्रभू तू त्यांच्या अंतकणामध्ये कार्य कर. जे सर्व निरपराध लोक आहेत, स्त्रिया आहेत, वृद्ध स्त्री पुरुष आहेत, मुलं आहेत, प्रभू या भयंकर परिस्थितीमध्ये तू त्यांचं बचाव कर, त्यांचं संरक्षण कर, त्यांची काळजी घे. आमच्या देशावर तू आशीर्वाद पाठव. आमच्या देशामध्ये वाढलेली महागाई, सर्वत्र द्वेषाचं जे वातावरण आहे, शेतकऱ्यांचे प्रभुदेवा प्रचंड हाल होत आहेत, या सर्व समस्या आम्ही तुझ्या हातामध्ये सोपवतो. प्रभू दया कर, कृपा कर. आमच्या देशामध्ये तुझी शांती, तुझी समृद्धी असावी, असा आशीर्वाद तू आमच्या देशावर पाठव. मान महिमा गौरव आम्ही तुला देतो आणि प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने करतो म्हणतोय, आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षित नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह आमच्या प्रियजनांबरोबर, देवाच्या सर्व लोकांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. देवा स्तवा हो त्याला खाली तो बाप पुत्र आत्मा क्याला द्या अनंत शालोम. काय प्रियजन हो, उपासना आवडली? आजच्या उपासनेमध्ये आशीर्वाद मिळाला? प्रभू तुमच्याशी बोलला? मग हे त्याचं बोलणं इतरांना पण ऐकू द्या. त्यांना उपासनेची लिंक जरूर पाठवा. आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.